नमस्कार. स्तोत्र एन मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत संस्कृत भाषेतील विसर्गाच्या उच्चाराचे काही नियम. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिले आपण बघू विसर्ग म्हणजे काय. विसर्ग म्हणजे सोडून देणे किंवा सोडणे. पावसाळ्यात धरणातून जसा पाण्याचा विसर्ग होतो तसे संस्कृत भाषेत ज्या ठिकाणी विसर्ग असेल त्या जागी बोलताना मुखावाटे श्वासाचा किंवा हवेचा विसर्ग होतो, म्हणजेच मुखावाटे हवा सोडली जाते. विसर्गाचा उच्चार केल्याने हलके वाटते. विसर्ग हा संस्कृत आणि संस्कृतवरून तयार झालेल्या भाषांमध्येच आहे. इतर भाषांमध्ये विसर्ग नाही. विसर्ग कसा दाखवतात तर अक्षराच्या पुढे 2 उभे टिंब देऊन विसर्ग दाखवतात. कम्प्युटर भाषेत याला कोलन चिन्ह असे म्हणतात. इथे स आणि न च्या पुढे विसर्ग दाखवले आहेत. विसर्गाचा उच्चार कसा करायचा तर ढोबळ नियम असे सांगतो की विसर्गाचा उच्चार ह सारखा करायचा. उदाहरणार्थ क आणि विसर्ग असेल तर विसर्गाचा उच्चार ह किंवा हा करायचा, जसे कह किंवा कहा. विसर्गाच्या आधी अकारांत शब्द असेल तर विसर्गाचा उच्चार ह किंवा हा करायचा. हे दोन्ही उच्चार ग्राह्य आहेत. दुसरे उदाहरण, विसर्गाच्या आधी आकारांत शब्द असेल तर विसर्गाचा उच्चार हा असा करायचा. उदाहरणार्थ का अधिक विसर्ग याचा उच्चार काहा. तसेच विसर्गाच्या आधी ऱ्हस्व किंवा दीर्घ इकारांत शब्द असेल तर विसर्गाचा उच्चार ऱ्हस्व ही करायचा. उदाहरणार्थ किही आणि कीही. अजून एक, विसर्गाच्या आधी ऱ्हस्व किंवा दीर्घ उकारांत शब्द असेल तर विसर्गाचा उच्चार ऱ्हस्व हू सारखा करायचा. उदाहरणार्थ कुहू आणि कुहू. एकारांत शब्दांसाठी विसर्गाचा उच्चार हे करायचा. उदाहरणार्थ के हे. ओकारांत शब्द असेल तर विसर्गाचा उच्चार हो करायचा. उदाहरणार्थ को हो. मात्र ऐची मात्रा असणारा शब्द विसर्गाच्या आधी असेल तर विसर्गाचा उच्चार ऱ्हस्व ही करायचा, है नाही. उदाहरणार्थ कै अधिक विसर्ग याचा उच्चार होईल कैही. आणि औची मात्रा असलेला शब्द विसर्गाच्या आधी असेल तर विसर्गाचा उच्चार ऱ्हस्व हू सारखा करायचा. उदाहरणार्थ कौ अधिक विसर्ग याचा उच्चार होईल कौहू, कौहौ नाही. हे ढोबळ नियम विसर्ग जर ओळीच्या शेवटच्या अक्षराच्या पुढे असतील तर लागू होतात. पण जर विसर्ग ओळीच्या मधल्या अक्षराच्या पुढे असेल तर त्याचा उच्चार पुढे येणाऱ्या अक्षरावर अवलंबून असतो. याला आपण विसर्गाचे विशेष नियम म्हणू आणि ह्यातले काही नियम आपण आता बघू. विसर्ग आणि त्यापुढे क किंवा ख आले असेल तर विसर्गाचा उच्चार ख सारखा करायचा. उदाहरणार्थ आयु अधिक विसर्ग अधिक कामार्थ. यामध्ये विसर्गाचा उच्चार करून ओळ होईल आयुख कामार्थ. दुसरे उदाहरण, विसर्ग आणि त्यापुढे प किंवा फ आले असेल तर विसर्गाचा उच्चार फ सारखा करायचा. उदाहरणार्थ य अधिक विसर्ग अधिक पठेन नरहा. यामध्ये य नंतरच्या विसर्गाचा उच्चार फ होईल, यफ पठेन नरहा. पुढचा नियम आहे, विसर्गाच्या पुढे श श स यापैकी एखादे अक्षर आले असेल तर विसर्गाचा उच्चार त्या अक्षराचा दुहेरी उच्चार केल्यासारखा करायचा. उदाहरणांवरून समजावून घेऊया.
पहिले उदाहरण, हत अधिक विसर्ग शत्रुः. यामध्ये त नंतरच्या विसर्गाचा उच्चार श सारखा करायचा, हतशत्रुः. दुसरे उदाहरण, मन विसर्ग षष्ठानींद्रियाणी. यामध्ये न नंतरच्या विसर्गाचा उच्चार मोठ्या श सारखा होईल, मनःषष्ठानींद्रियाणी. तिसरे उदाहरण, लिखित्वा य विसर्ग समर्पयेत. यामध्ये विसर्गाचा उच्चार स सारखा होईल, लिखित्वा य समर्पयेत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की विशेष नियमांमध्ये विसर्गाचा उच्चार विशिष्ट अक्षरासारखा करायला सांगितला असला तरीही ते अक्षर खूप स्पष्ट उच्चारायचे नाही. प्रश्वास सोडताना त्या अक्षराचा आभास होईल असा उच्चार करायचा आणि तो उच्चार पुढच्या अक्षराला जोडून करायचा. जसे की आयुख कामार्थ मध्ये बरोबर उच्चार आहे आयुख कामार्थ, आयुख कामार्थ नाही. तसेच यफ पठेन नरहा हा बरोबर उच्चार आहे, यफ पठेन नरहा नाही. अजून एक गोष्ट विसर्गाबाबतीत लक्षात ठेवायची की विसर्गाचा उच्चार कधीही खूप लांबवायचा नाही, तो उच्चार छोटासा आणि लवकर संपवायचा. जसे की दीर्घ की आणि त्याच्या पुढे विसर्ग असेल तरीही विसर्गाचा उच्चार ह्रस्व ही सारखाच करायचा, की ही नाही. तसेच दीर्घ उकारांत शब्दानंतर विसर्ग असेल तरी विसर्गाचा उच्चार ह्रस्व हूच करायचा. जसे की कुहू, कुहू नाही. या व्हिडिओमध्ये दिलेली उदाहरणे गणपती स्तोत्र आणि भगवद्गीतेतील आहेत. कळाले ना मग विसर्गाच्या उच्चाराचे नियम? अजून माहिती पुढील भागात लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार. स्तोत्र अँड मंत्र चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा.